गुड मॉर्निंग मित्रांनो. ॲक्च्युली आज हा व्हिडिओ बनवायचा रिझन असं आहे की मी तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह थिंग सांगणार आहे. ती तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि बघा असं माझं म्हणणं आहे. हे माझी प्लॅन्स आहेत, यात काही इम्पॉर्टंट नाही आहे. बट महत्त्वाचं काय आहे की माझ्याकडे ना एक लोणावळ्यावरनं एका रिसॉर्टच्या वरनं मी चोरूनच म्हणता येईल, न विचारता आणलेलं एक वडाचं झाड आहे. विषय कारण नसताना तिथं उगवलेलं होतं आणि मी ते आणण्यावरती कारण की मला याचं बोनसाई बनवायचं आहे. आणि तुम्ही हे बघू शकता की मी याची अगोदरची आलेली जी काही लिप्स होते ते सगळे मी कट केलेले आहेत. आणि आता नवीन मला ही इथनं नवीन आलेली आहेत, ही पण नवीन आलेली. याला मोजून जर पकडल्यावरती 1 2 3 4 आणि 5वा छोटा आहे, त्याला सोडून देऊ 4 पानं आहेत. 4 पानांची सावली तुम्ही बघू शकता. या 4 पानांची सावली बघा तुम्ही कुठपर्यंत बाहेरपर्यंत आलेली. ते फक्त 4 पानांची सावली. तुम्ही जेव्हा एखादं मोठं वडाचं झाडं कापतो आपण, त्यावेळेला तुम्ही बघा की तुम्ही काय इन्व्हायरमेंटमधनं नष्ट करत आहात आणि किती महत्त्वाची गोष्ट तुम्ही गमवतात. फक्त 4 पानांची सावली एवढी घनदाट की खाली मी जे पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्याच्यासाठी की त्याला पाण्याला ते झाड आहे ना असं ओढतं, खेचतं आणि त्याच्यानंतर तिथनं पारंब्या येतील. मला अशा बारीक टाईपच्या पारंब्या पाहिजेत. हे बघितलं आले तशा पारंब्या पाहिजेत. मला बोनसाई बनवायचं आहे माझं दिलं. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की 4च पानं आहेत आणि ते एवढी घनदाट सावली अशी देतात. म्हणजे पुराणात वेदात जे काही लिहिलं असेल वडाबद्दल ते मला माहिती नाही, पण महत्त्वाचं हे आहे की आजच्या रिअल लाईफमध्ये सुद्धा वडाचं किती फाट महत्त्व आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे एक वडाचं झाड आहे, याचे सगळ्या लिप्स मी कट केलेल्या आहेत. याला नवीन आलेली आहे, ही आलेली आहे आणि इथनं पण एक छोटीशी येत असेल, ते दिसत नाही, मी पुढे तुम्हाला दाखवेल तसं. तर अशा प्रकारची मी बोनसाई आता बनवायला स्टार्ट केली. हा एक आहे बोनसाई, याचा पण मी स्टार्ट केलेला आहे. पण माझा मेन फोकस याच्यावरती, कारण की हे दिसायला एवढं अट्रॅक्टिव्ह आणि एवढं भारी दिसतं आहे ना, मी सांगू शकत नाही. हे लूज याच्यामुळे झालं आहे कारण की आता आज सूर्य उगवला आहे आणि खूप तीक्ष्ण असं रेज आहेत, त्यामुळे तो झालं आहे. संध्याकाळपर्यंत ते आठवलं जाईल, त्याचं काही टेन्शन नाही. तर कसं वाटलं तुम्हाला माझं व्हिडिओ प्लीज मला कळवा.